तर शिवसेनेचा बाप मीच भाजप आमदार परिणय फुके यांचं वादग्रस्त विधान भंडाऱ्यामधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये परिणय फुके यांनी हे विधान केलं। फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदेमधून ही मागणी आहे। जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। फुके 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते, त्याचा पहिला बाप हो मग दुसऱ्यांचे बाप बन। फुके तो फुकेच, काही बोलतो। फुकट गेलेली माणसं आहेत, त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं हा कसे सांभाळता या फुकट गेलेल्या माणसांना, आणि याचा बाप कोण फुकेचा तो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आई आणि वडिलांचं कर्तव्य काय होतं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे, आणि काहीतरी अर्वाच्यपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत, त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल। मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं, आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं। आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही। त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद